हे आहे माझं छोटूसं किचन गार्डन आणि ह्याच्यामध्ये मी लावली आहे कोथिंबीर। हे कोथिंबीरीचे पानं आहेत आणि ही आहे चवळीची भाजी जी अगदी छोटी आहे, मोठी झाल्यानंतर खूप छान दिसेल। तुम्ही पाहू शकता छोटे छोटे कोथिंबीरीचे पानं। आता मी तुम्हाला दाखवते मेथीची भाजी। बघा, हे अतिशय सुंदर दिसते आणि मस्त अशी उगवलेली आहे माझ्या बाल्कनीमध्ये, माझ्या छोट्याशा किचन गार्डनमध्ये। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर ही भाजी अशी उगवलेली आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि दिसायला खूप सुंदर। ही आहे मेथीची भाजी आणि मस्त अशी उगवलेली आहे। मला सकाळी सकाळी भाजी पाहताना खूप छान वाटतं की छान झाली आहे। मी अजून तुम्हाला दाखवते हिरव्या लसणाची पात। ही बघा, हिरव्या लसणाची पात पण खूप छान आली आहे। इथे पण आहे चवळीची भाजी आणि हिरवा लसूण। हे सध्या खूप छोटं आहे। या कुंडीमध्ये सुद्धा मेथी आहे, कोथिंबीर आहे आणि काही चवळीची भाजी पण आहे। जेव्हा हे सगळं मोठं होईल तेव्हा खूप छान दिसेल। आत्ता मी याचा वापर करू शकत नाही कारण हे अगदी छोटे छोटे आहेत। जेव्हा हे मोठे होतील तेव्हा मी हे भाजी बनवण्यासाठी यांचा वापर करेल। आणि ही आहे मुळ्याची भाजी। मुळासुद्धा मी टाकला आहे, खूप छान झालं आहे। ही एक कुंडी आहे ज्याच्यामध्ये मी फक्त चवळीचीच भाजी टाकली आहे। तर ही आता सध्या खूप छोटी आहे, 4 ते 5 पानं फक्त आले आहेत। हिला मोठी व्हायला अजून वेळ लागेल, तर ह्याला मी पाणी व्यवस्थित टाकणार। सध्या हे ओलसर माती आहे, ही आता पाण्याची काही गरज नाही। आणि ही मुळ्याची भाजी आहे, मुळेसुद्धा येणार माझ्या गार्डनमध्ये। तुम्ही पाहू शकता हे खूप सुंदर दिसतंय। माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये हिरवी शेती आपल्याला पाहायला मिळते आणि ही खूप सुंदर दिसतंय। घरच्या घरी हिरव्या भाज्यांची लागवड आपण अशा तऱ्हेने करू शकतो। खूप छान भाज्या उगवलेल्या आहेत, नाईस।